नमस्कार. आपले जगच्या वतीनं मी वसंत आपटे. राज्यसभेच्या ज्या 6 जागा महाराष्ट्रातून निवडल्या जाणार आहेत त्याची मतदानाची तारीख 10 आहे आणि आपल्याला माहिती आहे की ही अप्रत्यक्ष मतदानानं निवडल्या जाणाऱ्या ह्या खासदारकीच्या जागा असतात. म्हणजे विधान परिषद आपल्याकडची राज्याची किंवा देशस्तरावरची राज्यसभा ही अप्रत्यक्ष निवडणुकीतून भरली जाते. म्हणजे जे आपण प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी हे मतदार असतात आणि ते ती निवडून देतात. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या सभेमध्ये जेवढे आमदार आहेत त्यांचा विचार केला तर राज्यसभेच्या जागा ह्या 6 ज्या रिकाम्या झालेल्या आहेत त्या भरायच्यासाठी कोण येईल याचे आडाखे सुरू झालेले असतात. म्हणजे आता त्या 42 कमीत कमी मतं ही नेमकी ती एक पद जिंकून येण्यासाठी लागते. तसा विचार केला की बरोबर राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1 आणि काँग्रेसला 1, म्हणजे काँग्रेसचे काहीतरी जर 45 वगैरे सभासद आहेत तर त्यांची 42 उमेदवारांनी त्यांना मत दिलं की तो उमेदवार निवडून येतो. भाजपच्या हातामध्ये 106 आहेत आणि शिवाय त्यांना काही अपक्षांचा वगैरे पाठिंबा आहे आणि त्यामुळे 42-2-84 मतांवरती त्यांचे 2 उमेदवार निवडून येतात आणि वरची जी मतं आहेत म्हणजे साधारण त्यांची स्वतःची 22 अधिक त्यांना पाठिंबा देणारे काही अपक्ष वगैरे म्हणजे साधारण 26-28 मतं ही त्यांच्याकडे शिल्लक पडतात. आता ही मतं ज्याच्या पारड्यात पडतील तो निवडून येईल असं नसतं. पुन्हा ह्या तिघांनी ते मतदान दिलं तर तो उमेदवार निवडून येईल, नाहीतर मग टसल होईल. आता ह्या सगळ्यांनी जर एकत्रित मतदान केलं असतं तर तो 6वा उमेदवार अपक्ष म्हणून आला असता किंवा कुणीतरी पुरस्कृत कुणाचा तरी उमेदवार शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा का भाजपचा का त्याला इतरांनी मतदान केलं तर तो निवडून येणार. आणि म्हणून त्या 6व्या जागेसाठी खेचाखेच चालू आहे जी परवापासून कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. संभाजीराजे छत्रपती हे भाजपचे आतापर्यंत राष्ट्रपतींनी पुरस्कृत केलेले असे उमेदवार होते आणि त्यामुळं त्यांची खासदारकी 6 वर्षाची संपल्यानंतर स्वाभाविकपणानं त्यांना पुन्हा खासदारकी पाहिजे होती याच्यात काही संशय नाही. त्यांनी तो अर्ज भरायचा ठरवला होता, पण मतांचं सगळं गणित पाहिल्यानंतर त्यांनी आधीच डिक्लेअर केलं की मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. आता ह्या मारामारीमध्ये काय घडलं वगैरे तो काय आपला राजकारणाचा विषय आपला नव्हे. मला आता असं वाटत होतं की संभाजीराजेंनी नंतरची पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला. हा ड्राफ्ट जो तयार केलेला होता म्हणजे करार म्हणूया आपण त्याला, तह म्हणूया त्यांच्या छत्रपतींच्या भाषेमध्ये, तर तो त्यांनी पाळला नाही आणि तो विस्कटून टाकला. नंतर त्यांच्याच पिताजींनी म्हणजे शाहू छत्रपतींनी हे सांगितलं की तसा काही शब्द फिरवण्याचा प्रश्न नव्हता. तो जो मसुदा होता कराराचा तो कच्चा होता, त्यामुळे ते काही पक्क ठरलेलं होतं वगैरे असं काही नाही. पण शिवसेना हे नाव घेतलं की छत्रपतींच्या बद्दल आदर हे ओघानं आलं म्हणून त्यांना अपेक्षा होती की सगळ्यांनी मला मतं दिली तर मी जाऊ शकतोय आणि माझं काम आणि त्यापेक्षा छत्रपतीच्या घराण्याबद्दल असलेला आदर लक्षात घेतला तर सगळ्या पक्षांनी मला मतदान केलं तर सोपं काम होऊन जाईल. मी अपक्ष असलो तरी त्यासाठी मी अपक्ष म्हणजे खरं तर ते भारतीय जनता पार्टीनंच त्यांना मागच्या वेळेला पुरस्कृत केलेलं होतं, पण यावेळेला इतरांनी त्यांना मत द्यावं म्हणून त्यांनी अपक्ष म्हणवलं स्वतःला. परंतु हे सगळंच राजकारण त्यांचं फिसकटलं आणि आता जे महाराष्ट्रामध्ये जे माफ करा महाराष्ट्रामध्ये आजचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला अनुसरून छत्रपतींना बाजूला ठेवलं गेलं. नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं एक थोडीशी सल व्यक्त केली की छत्रपतींच्या घराण्याबद्दल असलेला आदर हा लक्षात घेतला तरी 1947 साली जेव्हा छत्रपतींचं घराणं हे सर्वसामान्यांच्या पातळीवर आलं किंवा त्याच्याविषयीचा आदर आणि लोकशाही पद्धत याच्यामध्ये जेव्हा फारकत झाली त्यावेळेला मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य उमेदवार आणि भारताचा या स्वतंत्र भारताचा नागरिक ही त्यांची भूमिका निर्विवाद बरोबर होती आणि ती तसंच घडलं. परंतु नंतर मात्र प्रजेनं किंवा इतर मतदारांनी किंवा इतर आमदारांनी आपला विचार हा छत्रपतींच्या घराण्याचा म्हणून करायला हवा होता असा त्यांचा बारीकसा कुठेतरी एक विचार तो नाही म्हटलं तरी प्रगट झाला आणि नंतर तोही त्यांच्या पिताजींनी खोडून काढला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. माझ्या लक्षात असं आलं, आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे
की हे जे संस्थानिक होते दक्षिण भारतामध्ये, ह्या संस्थानिकांची लोकशाही पद्धतीमध्ये त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळाली का नाही मिळाली, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आजपर्यंत संस्थानिकांच्याकडे हा महाराज म्हणूनच होता, राजा म्हणूनच होता. आणि त्यांच्याबद्दल त्या काळामध्ये जो आदर मिळायचा तो त्यांना मिळालाच. परंतु नंतरच्या काळामध्ये केवळ ते संस्थानिक, केवळ ते राजेसाहेब एवढ्यामुळं तो आदर मिळत राहिलेला नाही, चिरंतन तो मिळेल असं नाही. 75 वर्षानंतर आज खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आणि त्यामुळं झालं असं की ह्या स्वतंत्र भारतामध्ये 70 वर्षामध्ये जे संस्थानिक लोकशाही पद्धतीनं राजकारणामध्ये उतरले ते त्यांच्या कर्तबगारीवर मोठे झालेलेच होते. पहिलं उदाहरण होतं गोविंद वल्लभ पंत, भारताचे जे गृहमंत्री होते, ते तसेच संस्थानिकांच्या घराण्यापैकीच होते. औंधाचे किंवा भोरचे जे पंतप्रतिनिधी त्यांच्यापैकीच हे गोविंद वल्लभ पंत होते. नंतर त्यांचा मुलगा कृष्णचंद्र पंत म्हणजे केसी पंत, हेही काँग्रेसमध्ये वरच्या स्तरावरती राजकारणी म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये व्ही.पी. सिंग पंतप्रधान पदावर गेले. अलीकडे माधवराव शिंदे, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य शिंदे. इकडे महाराष्ट्रात विचार केला तर अभयसिंहराजे भोसले, राजदूत म्हणून गाजलेले आप्पा पंत. पण हे नेहरूंच्या जवळीकीमुळं आणि राजकीय परराष्ट्रांचा अभ्यास असल्यामुळं ते झाले, संस्थानिक म्हणून झाले नाहीत. वास्तविक विचार केला तर औंध हे तसं केवढंसं संस्थान, चिमटी एवढं. परंतु आप्पापंतांची कर्तबगारी, आप्पापंतांचे विचार, आप्पापंतांचं परराष्ट्र धोरणासंबंधीचं चिंतन, या सगळ्या आणि नेहरूंची जवळीक हेही उघड आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये, विशेषतः आफ्रिकन देशामध्ये, नंतर इंग्लंडमध्ये त्याने कारकीर्द गाजवली, खूप अभ्यास केला. परंतु हे ज्या संस्थानिकांची मी नावं घेतली, सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये अभयसिंहराजे आले, त्यांच्या निर्वाणानंतर त्या घराण्याचं तसं काही छत्रपती म्हणून राजकारणामध्ये वजन पडलं असं घडलं नाही. उदयनराजेंना त्यांनी खासदार केलं, शिवेंद्रराजे आज काही कारखाने वगैरे ते सहकार सांभाळून आहेत, सगळं त्या साताऱ्यापुरतं ठीक आहे. पण महाराष्ट्रावरती प्रभाव टाकावा असं काही घडलं नाही. आणि म्हणून संस्थानिकांना बाजूलाच केलं प्रजेनं असं तर काही नाही, परंतु संस्थानिक म्हणून त्यांना आहे तसे स्वीकारलं असंही घडलेलं नाही. आणि त्यामुळं संस्थानिकांची जी 1947 साली विलय पावले सगळे लोक, ही राज्य विलय पावली आणि सगळी स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली, त्याचा परिणाम नंतर पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या व्हायचा तो झाला. त्यांचं ताकद होती, नाही म्हटलं तरी एक सामर्थ्य होतं, नाही म्हटलं तरी लोकांच्या मनामध्ये थोडीशी आपुलकीची भावना होती. पण त्याच्या जोडीला पुढच्या राजकीय कर्तबगारीची जर उणीव राहिली असेल तर ते संस्थानिक थोडेसे मागं पडले. म्हणजे विचार केला तर आज बडोदा संस्थान हे केवढं मोठं, म्हणजे कोल्हापूरच्या मानानं विचार केला तर तुल्यबळ, किंवा स्वतंत्र भारताच्या एका संधिकालामध्ये विचार केला तर बडोदाचा एक ताकद होती, दबदबा होता. सयाजीराव महाराजांचा स्वभाव आणि शाहू महाराजांचा स्वभाव याच्यामध्ये थोडा फरक होता, कारण सयाजीराव महाराज तेच काम करायचे पण अतिशय सायलेंटली, शांतपणानं, न कळत असं करायचे. शाहू महाराजांचा जरा झपाटा होता, दणका होता. म्हणजे त्यांनी आरक्षणाचं धोरण शाहू महाराजांनी सुरुवात केली असं आपण म्हणतो, पण सयाजीराव महाराजांनी ते केलं, पण त्याचा कुठं गर्गशा गवगवा झाला नाही आणि त्यांनी ते काम केलं. आता आरक्षण हा आजचा विषय नाही, विषय आहे संस्थानिकांच्या नव्या राजकीय वाटचालीचा. आणि म्हणून छत्रपतींच्या घराण्याला वेगळं महत्व इथल्या आमदारांनी किंवा इथल्या राजकीय पक्षांनी आजच्या काळामध्ये दिलं नाही, हा त्यांचा थोडासा सल आहे आणि तो बरोबर आहे. कारण त्यांनीच म्हटल्याप्रमाणे की 1947 साली स्वतः संस्थानिक सुद्धा, राजेसाहेब सुद्धा, सगळ्या संस्थानांचे हे सामान्य नागरिक म्हणून तिथंच एस्टॅब्लिश झाले. आणि मग स्वतंत्र भारतामध्ये त्यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी केलंच. मी नावं जी घेतली, अभयसिंहराजे किंवा वरच्या स्तरावरती व्ही.पी. सिंग, गोविंद वल्लभ पंत, काश्मीरमध्ये करण सिंग होते, ते राजा हरिसिंगाचा मुलगा, तो संस्थानिकच होते. पण ही सगळे संस्थानिक मंडळी त्यांच्या कर्तबगारीवर राजकारणामध्ये सुस्थिर झाली, संस्थानिक म्हणून ती झाली नाही. आणि म्हणून आज त्यांनी जो धोरणाचा एक भाग म्हणून जाहीर केलेला आहे की मी संबंध महाराष्ट्र पिंजून काढीन आणि मी सगळं स्वराज्य हे कसं असतं नवं हे मावळ्यांच्या आधारानं मी स्थापन करून दाखवेन, उत्तमच गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी ते जर केलं तर त्याच्या इतकं सुख नाही, लोकांचा आपोआप पाठिंबा त्याला मिळेल. म्हणजे कुणीतरी एखाद्यानं फटरूड माणसानं पक्ष काढायचा आणि त्याची ध्येय धोरणं सांगायची, याला काय पाठबळ फारसं मिळणार नाही. परंतु
छत्रपतींच्या घराण्यातल्या एखाद्या राजपुरुषानं समजा असा पक्ष काढला तर स्वाभाविकपणानं त्याला तो पाठिंबा मिळतो आणि तो मिळाला तर त्यांचं पुढच्या काळामध्ये वाटचाल कशी राहील याच्यावरती त्याचं पुढचं अवलंबून राहील. नाहीतर मग काय होईल, दौरा काढला, तुमचे सत्कार झाले, तुम्हाला पाठिंबा मिळाला, तुमच्या धोरणांना जाहीरपणानं केलं, ते आरक्षण बिरक्षण असलं तर तात्पुरतं होईलही, ते होईल का नाही, टिकेल का नाही, संसद काय म्हणते किंवा कायदा काय म्हणतो, ते संविधान काय म्हणतं, ते सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु या सगळ्याला पुरून उरण्या इतकं जबरदस्त राजकारण जर अशा संस्थानिकांपैकी कोणी केलं तर स्वाभाविकपणानं त्यांचा भविष्यकाळ हा मोठा असणारच आहे. परंतु त्याला काळ जावा लागतो. लोकशाहीमध्ये कसं असतं की लोकांच्या मनातली प्रतिमा ही सहसा कळत नाही, ती फक्त मतपेटीतच कळते. आणि म्हणून राजकीय पक्षांच्या खेळ्या, लोकांच्या मनातली प्रतिमा आणि स्वतःचं कर्तबगारी या सगळ्याचा मेळ बसला तर राजकारणामध्ये पुढे जाता येतं. केवळ छत्रपती म्हणून असेल किंवा संस्थानिक म्हणून असेल किंवा औंधकर, भोरकर, अमुककर याचा काही फार प्रभाव पडत नाही, तो तिथल्या तिथं पडतो. स्थानिक राजकारणावरती किंवा स्थानिक जनतेवरती थोडासा मान सन्मान, त्यांचे काही परंपरा वगैरे वगैरे ते टिकून असतं. परंतु नव्या राजकारणामध्ये खूप पुढे जायचं असेल, देशाच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये, तर त्याची गणितं वेगळी आहेत. आणि मला असं वाटतंय की आजच्या या जुन्या संस्थानिकांनी सगळ्या तो विचार करून, नाहीतर मग बाकीची आपल्याकडे बघतो आपण की 566 का काहीतरी संस्थानं होती, त्यापैकी मागाशी जी नावं घेतली त्यापैकी 10 नावं अशी आहेत की ती खूप पुढे गेली. बाकीच्या उरलेल्या 500 सव्वा 500 संस्थानिकांचं काय झालं ते माहीत सुद्धा नाही. म्हणजे ते संस्थानिक आपोआपच मागं पडले. त्यांच्या त्यांच्या घराण्यामध्ये, त्यांच्या त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या त्यांच्या संस्थानामध्ये, जनतेमध्ये त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता, आपुलकी होती, मुजरे जडत असतील वगैरे सगळं ठीक आहे. पण याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये, परराष्ट्र संबंधामध्ये, औद्योगिकरणामध्ये, कृषी व्यवस्थेमध्ये, शिक्षणामध्ये असं काही चमकदार कामगिरी केली तरच या संस्थानिकांना किंवा त्या सगळ्या राजेसाहेबांना, गावोगावच्या सगळ्या संस्थानांच्या, नाहीतर आपापली इस्टेट सांभाळून ते छान राहावं याच्यामध्ये काही गैर नाही. लोकांचा एक आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, तो सांभाळत राहावं, तोही काही गैर नाही. परंतु राजकारणामध्ये पुढे यायचं झालं तर ही गणितं आणि लोकांच्यासाठी केलेलं काम ह्याला महत्व दिलं जातं आणि ते सांगून प्रगट होत नाही, लोकांच्या मनामध्ये ते ठसतं. त्याला वेगळी वाटचाल आहे, राजकारणी डावपेच आहेत, तेही करावे लागतात. आणि या सगळ्यामध्ये नवे छत्रपती किंवा संभाजी महाराज आता यानंतरच्या काळामध्ये एकमेव उद्दिष्ट लक्षात घेऊन जर ते पुढे जाणार असतील आरक्षणासारखं, तर त्याच्या जोडीला इतरही अनेक विषय असे जोडत पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून कोल्हापूरचे छत्रपती म्हणून नव्हे तर एक जबरदस्त तरुण तडफदार असा कार्यकर्ता म्हणून आणि नेता म्हणून आपण या छत्रपतींना भावी काळामध्ये शुभेच्छा देऊया. आज तरी इतकंच.